सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या मराठी यूट्यूब चॅनलवर. कथेला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. जना सरस्वतीच्या खोलीत जाऊन तिजोरीची चावी घेऊन कमरेला लावत होती आणि हे बघून सरस्वतीला खूप राग आला. तिने जनाच्या हातातून चावी हिसकावून घेतली आणि तिच्या हाताला धरून खोलीच्या बाहेर काढलं आणि रागात म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या खोलीत पाऊल टाकण्याची? चालती हो इथून. आणि जना म्हणाली, ही खोली त्यांची पण आहे आणि आता ते माझे पण आहेत, म्हणून मी इथे आहे. आणि ही 1 नंबरची खोली तुलाच पाहिजे का? या खोलीत किती हवा आहे, कसली भारी आहे ही खोली. आता ही खोलीसुद्धा मला पाहिजे, तिजोरी सकट. आणि सरस्वती चिडून म्हणाली, त्यांना तुझ्याकडे घेऊन जा, पण तू इथे येऊ नकोस. तुझं पोट नाही का भरलं माझा संसार उद्ध्वस्त करून? आणि आता तुझं लक्ष आणि तुझी काळी नजर माझ्या खोलीवर पण आहे का? पण खबरदार जर असा विचार केला तर मी गुपचूप सगळं सहन करीन. असं होणार नाही, समजलं का? सरस्वतीनं जनाला असा दम दिला. ती पण काही कमी पडत नव्हती तिला बोलायला, पण जनाची आता हिंमत वाढली होती. आणि आधी सरस्वतीला ताई ताई म्हणून खाली मान घालून राहणारी जना आता खूपच तोंड उचलून सरस्वतीला बोलत होती. तसं बघायला गेलं तर सरस्वतीनं तिला कधीच पाण्यात बघितलं नव्हतं. लहान बहिणीसारखं सांभाळलं होतं. आणि यशवंत निघून गेल्यावर तर जनाची खूप काळजी घेतली होती सरस्वतीनं. आणि बहुतेक सरस्वतीला तिच्या वाईट कर्माची नाही, पण चांगुलपणाची शिक्षा मिळत होती, जे जना तिच्याशी अशी वागत होती. आणि जना म्हणाली, जिकडं घरातला कर्ता पुरुष तिकडं तिजोरीची चावी, त्यामुळे ती चावी माझ्याकडेच पाहिजे आणि ही खोली पण मला पाहिजे. सरस्वती म्हणाली, मी बायको आहे त्याच्या मुलांची आई आहे. इतकी वर्ष आम्ही संसार केला आहे आणि माझा हक्क या घरावर जास्त आहे. मी इथे नसताना तू डाव साधलास आणि तुझं काय दाखवून त्याला तुझ्याकडे वळवलंस हे मला माहीत आहे. छाताड उघडं ठेवून आणि ब्लाऊजची बटणं काढून तू माझ्या नवऱ्याला तुझ्याकडे वळवलंस ना? पण लक्षात ठेव, मी धर्मानं त्याची बायको आहे आणि तू फक्त त्याचं एक अंगवस्त्र आहे, जे कधीही बदललं जातं. मी अर्धांगिनी आहे. मी दिवसा उजेडात त्याची बायको म्हणून मिरवते, त्याची सुवासनी आहे, पण तू रात्रीच्या अंधारात त्याच्यासोबत गुपचूप नेसतेस. अशा खरमरीत शब्दात सरस्वतीनं तिची कान उघडणी केली आणि तिची लायकी तिला दाखवली. आणि जनानं आता हाताचा रुमाल सोडला आणि म्हणाली, बघ, तू त्याच्या नावचं कुंकू कपाळावर लावतेस ना, तर मी त्याचं नाव कोरले माझ्या हातावर. मग माझा त्याच्यावर हक्क नाही असं बोल? माझाही त्याच्यावर हक्क आहे. आणि चंद्रभानला विसरून जायचं, त्याचं प्रेम विसरून जायचं, असं तिचं उरफाटं बोलणं ऐकून सरस्वती म्हणाली, भाऊजी तुला सोडून गेले तेच योग्य आहे. बहुतेक तू त्यांना कधी मनापासून प्रेम देऊ शकली नाही, पण माझ्या संसारात मात्र तू घरातच राहून वाटोळं केलं. पण लक्षात ठेव, तू कधीही सुखी राहणार नाही. आज माझा नवरा माझ्या मुलांचा लाड न करता तुझे लाड करतोय. त्यांना उपाशी ठेवून तुला खाऊ आणतो आणि म्हणून मी तुला शाप देते की तुझं पोटपाणी कधीच पिकणार नाही. तू अशीच आज एकाचं तर उद्या दुसऱ्याचं, परवा तिसऱ्याचं अंगवस्त्र म्हणूनच राहशील, जे सतत बदललं जातं, बेडवरच्या बेडशीटसारखं. आणि तू कोणाचीच हक्काची बायको कधीच होणार नाही आणि तुझा सुद्धा कोणी हक्काचा एक नवरा नसेल. आणि आता ज्याच्यावर आणि ज्या खोलीवर तू हक्क दाखवतेस ना, तो माझा नवरा आहे आणि ती खोली माझी आहे. आणि ते ऐकून जनाला राग आला आणि जना म्हणाली, बघू मी सुद्धा त्यांच्यासोबत लग्न करणार, तुझ्यासमोर त्यांच्यासोबत याच खोलीत राहणार आणि ते माझंच ऐकणार आणि यापुढे या तिजोरीवर माझा हक्क राहील.
चल आणि इकडे ती चावी, असं म्हणून जना सरस्वतीकडून चावी खेचून घेऊ लागली. आणि जनाला खूपच घाई झाली होती त्या घराची मालकीण व्हायची. आणि सरस्वतीला पण राग आला आणि ती चावी सोडत नव्हती. आणि छोटी पुष्पासुद्धा ते सगळं ऐकत होती. आणि काकीची आणि आईची चावीसाठी भांडणं बघितली आणि पुष्पा घाबरली. कारण आजपर्यंत कधीच या घरात असं काही घडलं नव्हतं जे आज घडत होतं. इतक्या गुण्यागोविंदानं राहत होते सगळे, पण इतक्या चांगल्या घरात एकाची जरी मती फिरली ना तरीसुद्धा घराचे वासे फिरायला आणि सगळ्यांचंच नशीब बदलायला वेळ नाही लागत. आणि अशीच जनाची मती फिरली होती. घरातल्या सगळ्या नात्यांच्या व्याख्या बदलल्या होत्या. खरं तर ही भांडणं त्या चावीसाठी नसून एका पुरुषासाठी होती, 2 स्त्रियांची. हे त्या लहानग्या पुष्पाला कळत नव्हतं. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा हक्क अधिकार ओरबडत होती आणि दुसरी तिचे हक्क ओरबाडू देत नव्हती. हक्कासाठी भांडत होती. आणि भांडण ही लढाई त्यांची तिजोरीच्या चावीची नव्हती, तर ही लढाई होती सरस्वतीच्या त्या घरातल्या हक्काची. आणि दोघीही एकमेकींना ऐकत नव्हत्या. जना सरस्वतीवर भारी पडत होती आणि जनानं सरस्वतीच्या पाठीत 2-3 बुक्क्यासुद्धा घातल्या. आणि सरस्वतीला तर आता खूप वाईट वाटलं. ही जना अशी का वागायला लागली हेच तिला कळेना. हिलाच यशवंतसाठी बघायला गेल्यावर सरस्वतीनं किती प्रेमानं तिची ओटी भरली होती. आणि तू माझी लहान जाऊ नाही तर लहान बहीण आहे म्हणून घरात येशील असं सांगितलं होतं, पण आता तीच कानामागून आली आणि तिखट झाली अशा प्रकारे वागत होती. आणि जनानं सरस्वतीच्या पाठीत बुक्क्या घातल्या आणि सरस्वतीचे हात सैल पडले. इथेही जनानं तिची मर्यादा ओलांडली, सरस्वतीला मारून. आणि सरस्वतीचं अवसान गळून गेलं. इतका ढालगजपणा जना कधीपासून शिकली हेच तिला कळेना. आणि हे सगळं बघून पुष्पाला राग आला आणि तिनं जनाकडे जाऊन तिचा पदर पकडून खेचत म्हणाली, काकी सोड, काकी माझ्या आईला सोड. तू का मारतेस आईला? पण जना आता ती चावीही सोडत नव्हती. आणि जनाची भांडणं आता छोट्या पुष्पासोबतच लागली आणि तिनं पुष्पाच्या सुद्धा कानाखाली दिली. तशी सरस्वती चवताळली, तिनं सुद्धा जनाच्या कानाखाली दिली आणि दोघा जावांशी भांडणं लागायला लागली. घरातली भांडणं आता अंगणात आली. अंगणातून सगळ्यांना ऐकायला गेली. भावकीतील लोक येऊन तमाशा बघायला लागली. पण या दोघीच्या भांडणाचं कारण कोणाला कळेना. आणि आता बाहेर संडासला गेलेला चंद्रभान पळतच आला आणि या दोघींची भांडणं बघितली. त्यांना सोडवलं आणि दोघींना घरात घेऊन गेला आणि म्हणाला, काय चाललंय तुमचं? सगळी लोक भावकीतली तमाशा बघत आहेत. आणि सरस्वती म्हणाली, तमाशा तर तुम्ही केला आहे आपल्या संसाराचा, तिच्या नादाला लागून. आता आणखीन काय तमाशा व्हायचं बाकी राहिलं आहे? आणि सरस्वती आणखीन चिडून म्हणाली, काय कमी केलं होतं मी तुम्हाला? कुठे कमी पडले? तुमच्या संसारात म्हणून तुम्ही मला शिक्षा दिली. मनात खूपदा येतं की कुठेतरी जाऊन जीव द्यावा, पण माझ्या मुलांसाठी माझा पाय या घरातून बाहेर निघत नाही. सांगा माझं काय चुकलं? असं म्हणून सरस्वती रडत होती. चंद्रभाननं जनाकडे बघितलं आणि म्हणाला, जना तुला गप्प बसता येत नाही का? तुला काय गरज आहे तिच्या नादी लागायची? आणि जना म्हणाली, मला तिजोरीच्या चाव्या द्या आणि ती खोली पण द्या, कारण त्या खोलीत प्रकाश पण भरपूर असतो आणि हवासुद्धा. लग्न झाल्यापासून मला ती खोली आवडत होती, पण तुम्ही थोरले आणि तुमची बायको थोरली म्हणून तुम्हाला ती खोली होती. पण आता मला ती खोली पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर बघाच मी काय करते. असा ती घट्ट पकडून बसली. आणि चंद्रभान सरस्वतीला म्हणाला, सरस्वती मला वाटतं तू तिला तिजोरीची चावी दे, पण खोली मात्र तुलाच राहू दे. खोलीत तिला द्यायची काहीच गरज नाही. त्यानं असा मार्ग काढला आणि ते ऐकून सरस्वतीला धक्का बसला आणि ती म्हणाली, ठीक आहे, माझा लाख मोलाचा ऐवज माझं सौभाग्य तू हिरावून घेतलं, मग नुसती तिजोरी सांभाळून मी काय करू? तुला मालकीण व्हायचं आहे ना या घरातली, तर हो,
आणि फक्त तिजोरीच नाही तर घे, माझी खोलीसुद्धा घे, माझा नवरा घे, माझी खोली घे, तिजोरीच्या चाव्यासुद्धा घे आणि या घराची जबाबदारीसुद्धा तू सांभाळ. मला काही नको, मला फक्त माझी मुलं पाहिजेत. आणि जनानं आता सरस्वतीच्या हातातून चावी घेतली आणि कमरेला अडकवून म्हणाली, तशी पण तुझी पोरं तुझीच राहणार आहेत, त्यांचं कोणी उष्ट गाडत बसायचं. असं म्हणून तिथून हसून निघून गेली आणि लगेच स्वतःच्या खोलीतलं सामान हावरटासारखं सरस्वतीच्या खोलीत आणायला तिनं सुरुवात केली. आणि चंद्रभान म्हणाला, सरस्वती मग तू जनाच्या खोलीमध्ये थांब. आणि त्याच्याकडे न बघताच सरस्वती म्हणाली, माझी काळजी तुम्ही करू नका, मी काय करायचं ते मी ठरवीन. दोन्ही खोलींमध्ये माझा श्वास गुदमरणारच आहे. तसंही या खोलीत तुमच्या सोबत घालवलेले लग्नापासूनचे प्रत्येक क्षण आठवायचे आणि मला वेदना व्हायच्या. आणि त्या खोलीत गेल्यानंतर तुम्ही तिच्यासोबत घालवलेले अश्लील क्षण मला आठवतील आणि तिथेही माझा श्वास गुदमरेल. त्यापेक्षा मी बाहेरच बरी. आता चंद्रभानसुद्धा चिडला आणि म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी मर्जी. तुला काही ऐकायचं नसेल तर मी काय करू. सरस्वतीची सासू सगळं ऐकत होती, पण तीसुद्धा एका शब्दानं चंद्रभानला बोलत नव्हती. मुलं हे सगळं बघत होते. आपल्या आईसोबत आपली काकी किती विचित्र वागते हे बघत होते. आणि सरस्वतीचा थोरला मुलगा जो 7वीत होता तो म्हातारीला म्हणाला, आजी अगं तू तर सांग की तात्यांना आणि काकीला ते आईसोबत असं का वागतात. आता सरस्वतीला अपेक्षा होती की निदान सासू तरी तिच्या बाजूनं बोलेल. इतकी वर्ष सरस्वतीनं सासूची सेवा केली होती, तिचा लहरी स्वभाव सहन केला होता, तिच्या सेवेमध्ये काहीही कमी केलं नव्हतं. आणि रात्रीची म्हातारी आजारी पडली तर सरस्वती निम्म्या रात्रीपर्यंत जागून तिची सेवा करायची. तिची झोप लागेपर्यंत तिचे पाय दाबून द्यायची. अगदी सरस्वती सासूला डोक्याला तेल लावून आंघोळसुद्धा घालत होती, एका लेकीसारखी. त्यामुळे सासू निदान चंद्रभानला थोडं तरी बोलेल असं सरस्वतीला वाटलं. पण ती खवट म्हातारी म्हणाली, तुझ्या आईला कळत नाही का नीट वागायचं. कशाला त्या जणाला डोक्यावर चढवून ठेवली. माझा मुलगा घरातला कर्ता पुरुष आहे. एक तर घर सोडून गेला, मग दुसऱ्यानं त्याच्या मर्जीनं राहिलं तर काय बिघडलं. शेवटी घरातला कर्ता पुरुष खुश तर घर खुश. आणि तो म्हणेल ती पूर्व दिशा. तुझ्या आईला म्हणावं, गप्प बस आणि भाकरी कर. आणि हे ऐकून सरस्वतीचं उरलं सुरलं आधारही तुटला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि पुष्पाला मात्र त्या म्हातारीचा खूप खूप राग आला. आणि म्हातारी पुष्पाला म्हणाली, ए पुष्पे चल मला आंघोळीला पाणी काढून दे. आणि चिडलेली पुष्पा म्हणाली, आजी तू तशीच मर, तू तुझं काम काकीला सांग, आम्ही करणार नाही. आणि हे ऐकलं तसं चंद्रभाननं जनावरांसाठी आणलेलं ओलं उसाचं वाडं उचललं आणि त्याच वाड्यानं पुष्पाला खूप मारलं. आणि म्हणाला, आजीला उलटं बोलशील का, तुला उलटी टांगून कोलदंडा करीन, मग तुझी अक्कल ठिकाणावर येईल. तुझ्या आईचं ऐकून तू पण उलट बोलायला लागलीस का. असं म्हणून चंद्रभान छोट्या पुष्पाला खूप मारत होता. आणि पुष्पाच्या गोऱ्या गोऱ्या हातावर, पायावर, पाठीवर हिरव्या वाड्याचे काळे पिवळे बन उमटले. आणि पुष्पा नको तात्या लागतंय, तात्या नको लागतंय, मारू नका असं म्हणून हातपाय चोळत पाठ चोळत पळत होती. आणि हे सगळं बघून म्हातारी म्हणाली, बरं केलंस तिला मारलं, लय आगाऊपणा करत होती, ऐकतच नव्हती, सारखी उलटं बोलायची. आणि आता 2 वाडी मोडली आणि चंद्रभाननं पेंडीतलं हिरवं गार मनगटासारखं जाड 3रं वाडं घेतलं पुष्पाला मारायला. आणि हे बघून पुष्पाची पॅन्ट ओली झाली. आणि आता पुष्पाला बसणारा मार बघून जना गालात हसली आणि बरा मार बसतोय तिला. आता पुन्हा अशी आगाऊपणा करायची नाही. आईच्या बाजूनं मला बोलती काय,
असं म्हणून जना हसत होती आणि सरस्वती मध्ये पडली आणि म्हणाली, अहो कशाला मारताय लहान लेकराला. तसं चंद्रभाननं सरस्वतीवरती सुद्धा 1-2 वाड्याचे ठोके टाकले आणि म्हणाले, तिला समजावून सांग, नाहीतर मारून मारून जीव घेईन एक दिवशी. असं म्हणून वाडं खाली टाकलं आणि आंघोळीला गेला. आणि दोघी मायलेकी एकमेकींच्या मिठीत राहून खूप रडत होत्या. पुष्पानं सरस्वतीचा हात हातात घेतला आणि बघितलं तर वाडं मनगटावर बसून तिच्या हातातल्या बांगड्यासुद्धा फुटल्या होत्या आणि तीच बांगडीची काच. तिनं हातावर तुळशीचं चित्र काढून गोंधन काढलं होतं, त्या चित्रात घुसली होती. लग्न झाल्यावर सरस्वतीनं तिच्या हातावर तुळशीचं चित्र गोंधलं होतं, तेव्हा तिला खूप त्रास झाला होता ते गोंधन काढताना. तरीही तिनं ते सगळं सहन केलं होतं. आणि म्हणे सुवासिनीबाईनं तुळशीचं चित्र हातावर गोंधणं पवित्र असतं. पण आता आपल्या संसारात ते तुळशीसारखं पावित्र्य राहिलं आहे का, असा विचार त्या गोंधलेल्या चित्राकडे आणि त्या चित्रात घुसलेल्या काचेमुळे निघणाऱ्या रक्ताकडे बघून सरस्वतीच्या मनात आला आणि तिच्या डोळ्यांना अश्रूची धार लागली.